नमस्कार पालकांच्या लाडक्या मुलांनो आणि माझ्या विद्यार्थ्यांनो, आरएस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. कारण तुम्ही इथे येत आहात गणित हा विषय शिकायला, बुद्धिमत्ता हा विषय शिकायला. आणि मला माहिती आहे तुम्ही दररोज प्रॅक्टिस करत आहात, कारण तुमच्या कमेंट ही भरपूर येत आहेत. तर आतापर्यंत आपण बघितलेलं आहेत 35 प्रश्न. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 36 पासून सुरुवात करणार आहोत. आपण अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशी काढायची, त्यावर शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात, हे सगळं इन डिटेल शिकत आहोत. आपण एक प्रश्न शिकताना खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत ते पर्याय पण सोडवत आहोत. त्यामुळे आपल्याला आणखीनच मजा येत आहे हे प्रश्न सोडवायला. त्यामुळे महाधुरंधर सिरीजच्या प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता त्याला एक वेगळे वही करा, म्हणजे ती वही तुम्हाला भरपूर दिवस कामी येईल. त्यामध्ये ज्या छोट्या छोट्या नोट्स ट्रिक तुम्ही लिहून ठेवणार आहात त्याचं रिव्हिजन केल्यानंतर मॅथ्स समजायला सोडवायला अवघड अजिबात जाणार नाही. करायची मग सुरुवात. दुपारचे 3 वाजलेत, भूक लागली, झोप आली, पण आता अभ्यास तर करावाच लागेल. चला, प्रश्न क्रमांक 36. 545 या संख्येतील शतक स्थानच्या 5 ची किंमत एकक स्थानच्या 5 च्या किमतीपेक्षा कितीनं जास्त आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला ह्या जे 545 ही संख्या दिली ती लिहून घ्या. याच्यामध्ये शतक स्थानचा 5 म्हणजे हा इकडून मोजायचं नाही, एकक दशक शतक असं म्हणायचं नाही, तसं म्हणलं की चुकतंय. इकडून मोजायचं एकक दशक शतक, एकक दशक शतक, शतक स्थानचा 5 हा. याची स्थानिक किंमत काय, सगळ्यात सोपं सांगितलं, त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे 0 देऊन टाका, नाहीच कळलं तर. ठीक आहे. आणि एकक स्थानचा 5 याची स्थानिक किंमत काय आहे, 5च आहे. मग आता ह्या त्यांनी प्रश्न का विचारलाय, 5 ची किंमत कितीने जास्त आहे. शतक स्थानच्या 5 ची किंमत जी आहे, ह्याची किंमत जी आहे ती याच्यापेक्षा कितीने जास्त आहे. ह्या 5 पेक्षा ह्या 5 ची किंमत कितीने जास्त आहे. आता तुम्ही म्हणाल 500 ने जास्त आहे, नाही. तुम्ही म्हणाल 545 ने जास्त आहे, नाही. काय करायचं, याच्यापेक्षा हा कितीने जास्त आहे असं जर विचारलं तर तुम्हाला काय करायची, सरळ सरळ वजाबाकी करा. ओके, 500 मधून 5 वजा करा, काय उत्तर येईल, 495 उत्तर येईल. या अशा संख्येची वजाबाकी कशी करायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर या आधीचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये कशी वजाबाकी करायची मी हे सांगितले. कारण तुम्हाला इथं पण मी सांगितलं तर तुम्ही मागचा व्हिडिओ काय बघणार नाही. ओके, त्यामुळे आधीचा व्हिडिओ बघा. याचं उत्तर येईल 495 म्हणजे पर्याय क्रमांक 3. येते लक्षात. शतक स्थानच्या 5 ची किंमत एकक स्थानच्या 5 पेक्षा कितीने जास्त आहे. मग 500 ने जास्त होईल का, नाही. 495 नी शतक स्थानच्या 5 च्या स्थानिक किंमत जास्त आहे. वजाबाकी करायचे, लक्षात येईल. आता पुढचा प्रश्न बघायचा. मग पुढचा 37 नंबरचा प्रश्न दिलेला आहे बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे. खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. त्या संख्येमध्ये 7 ची स्थानिक किंमत 700 कुठं कुठं आहे ते शोधायचे. तुम्हाला आता बघितल्या लक्षात येत असेल, कारण तुमची तेवढी आता प्रॅक्टिस झालेली आहे. बघा, इथं जर 7 ची स्थानिक किंमत बघितली तर किती येईल, 7 ची स्थानिक किंमत 1 2 3 4 शून्य देऊन टाका. शतक 1000 10,000 70,000 येईल. पर्याय क्रमांक ए येणार नाही, कट झाला. कधी कधी कट पद्धतीने पण तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, पुढे पुढे मी सांगणार. ब नंबरचा जर पर्याय बघितला आपण तर बघा, एकक दशक शतक, शतक स्थानी 7 आहे, त्यामुळे 7 ची किंमत इथं 7 शून्य दिला आपण म्हणजे 700 आलेला आहे. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय की 7 ची स्थानिक किंमत कुठं कुठं 700 आहे, तर ब हे बरोबर आहे. पुढे जायचंय आपल्याला. इथं 7 ची स्थानिक किंमत बघा 7 इथं आहे का, नाही, इथं 70 आहे. कारण 7 च्या पुढे एक अंक आहे, 7 ची स्थानिक किंमत इथं 70 आहे. आपलं उत्तर हे येणार नाही. जर आपण चौथा पर्याय बघितला तर इथं बघा 7 ची किंमत 7 शतक स्थानी आहे, त्याच्यामुळे याची 7 ची किंमत 700 आहे. पर्याय क्रमांक ड हे पण बरोबर आहे. काही प्रश्नामध्ये 2 पर्याय बरोबर असतात, तशा प्रकारचे पण प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला घाबरायचे का, नाही. आपल्याला महाधुरंधर सोबत शेवटपर्यंत राहायचे. इथं बघा, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल, कारण फक्त ब आणि ड. ब बरोबर आलेलं आहे, ड पण बरोबर आलेलं आहे. हे बाकीचे पर्याय काही कामाचे आपल्या नाहीत. ओके, आता आपण जाऊया मग प्रश्न क्रमांक 38 कडे जायचं. हो, चला मुलांना, प्रश्न क्रमांक 38 बघण्याआधी एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा मार्कर दिसतोय तुम्हाला, याच्या आधी बघा रेड कलरच्या मार्करचे प्रश्न दिसत असतील तुम्हाला. प्रश्न क्रमांक 38 पण रेडने लिहिलाय, पण तो लिहिण्याच्या आधीच हा पेन संपला. मग आम्ही जुगाड काय केला, याच्यामध्ये पाणी टाकलं.
कारण रेड कलरचा पेन हा एकच होता, तो पण संपला. यात पाणी टाकलं. एक प्रश्न लिहिला, पण पुढचा 39 नंबरचा प्रश्न काही याच्याने लिहिताच येत नाही. असा जुगाड तुम्ही केला असेल तर नक्की कमेंट करा. जर हा व्हिडिओ कुठले शाळेचे शिक्षक बघत असतील, मॅडम बघत असतील, किंवा क्लासेसवाले कुणी बघत असतील, किंवा असा मार्कर यूज करणारे जर कुणी बघत असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा की असा जुगाड तुम्ही पण केलाय का. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही टेन्शन नाही, कारण तुम्हाला नाही याच्यामध्ये पाणी टाकता येतंय ना, तुम्ही रिफिल बदलता. आता डायरेक्ट तुमच्याकडे पेन नवीन येतोय. ओके, त्यामुळं अभ्यास करा, भरपूर कष्ट करा आणि शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवा. आणि ज्यांनी हा पेन यूज केला त्यांनी जर असा जुगाड केला असेल तर नक्की कमेंट करा. जाऊया आपण प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 38 दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे? वेगवेगळ्या कलरचे पेन यूज करण्याचा उद्देश हाच आहे की मुलांना बघताना बोर वाटू नये. नाही, यासाठी आता घेतलाय ग्रीन कलरचा पेन. कोणत्या संख्येतील अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे? दर्शनी किंमत म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक. मग आपण याची बेरीज करून बघू. बघा, 94,328 ही संख्या, याची आपण एक मिनिट इथंच लिहिते. 94,328 याची आपल्याला बेरीज करायची. याच्यामध्ये अंक बघा, 9, 4, 3, 2, 8. ओके, याची बेरीज केली तर बघा, 9 4 किती होतील? 13, 13 3 16, 16 2 18, 18 8, 18 8 26 येईल का? याची बेरीज 26 आली. आता याची बेरीज करून बघू आपण. 1 1 किंवा डायरेक्ट इथंच करू का? 1 आणि 1 2, 2 आणि 7 9, 9 आणि 5 14, 14 आणि 9 23. बरोबर का? 14 9 23. हा, बरोबर. चला पुढचं. 3 आणि 0 3च, 3 आणि 0 परत 3च, 3 आणि 5 8, 8 आणि 4 12. याची बेरीज काय आली? 12. आता इथं बघा, 6 आणि 7 13, 13 आणि 13 9 22, 22 आणि 4